कल्याणी सावंत पाटील. तुम्ही पाहत आहात स्पीड न्यूज लाईव्ह 24 आणि ज्ञानगंगा या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक शिक्षक, एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक अष्टपैलू कलाकार हे एका शिक्षकांमध्ये असणं क्वचितच असतं. आणि आज आपल्यासोबत राजेंद्र मिटके हे केंद्रशाळा फेजिवडे तालुका राधानगरी इथे कार्यरत आहेत. सर, तुमचं मी स्टुडिओ मध्ये मनापासून स्वागत करते. सर, निश्चितपणाने तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि मुलाखत घेताय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की तुमचं बालपण कसं गेलं आणि तुमचा जन्म कुठे झाला? खरं तर माझं बालपण पूर्ण राधानगरीमध्ये झालं आणि माझा जन्म राधानगरीमध्येच झाला. खरं तर 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण मी राधानगरी या ठिकाणी केलं आणि त्यानंतर 9वी पासून अगदी 10वी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल अनाजी या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं. कारण आमची परिस्थिती ही घरची बेताचीच होती आणि परिस्थिती नसल्यामुळं बाबांनी माझ्या मावशीकडे, म्हणजे सुला मावशी म्हणतोय मी तिला, मावशीकडे मला 9वी 10वी साठी शिक्षणासाठी पाठवलं. आणि मग 9वी 10वी झाल्यानंतर 11वी ते BA पर्यंतचे शिक्षण जे आहे ते शिवशाहू महाविद्यालय सरूर तालुका शावडी या ठिकाणी मी पूर्ण केलं आणि तिथून पुढं माझ्या शिक्षणाची वाटचाल अगदी आज तागायत सुरूच आहे. सर, तुमच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मला असं वाटतं की तुम्ही खूप परिस्थितीचा सामना करून इथपर्यंत आला आहात आणि खूप स्ट्रगल केलं आहे. मी असंही ऐकलं की तुम्हाला बरेचसे छंद येतात आणि त्यामध्ये गायन आहे, अभिनय आहे, बरेचसे कला येतात. त्या बाबतीत थोडक्यात जरा प्रेक्षकांना सांगा. सर, खरं तर माझं शिक्षण 11वी पासून ते BA पर्यंत शिक्षण शिवशाहू महाविद्यालय सरूर या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी होत असताना बऱ्यापैकी लहानपणापासून अभंग गायनाची आवड होती. सुंगी भजनामध्ये आम्ही काम केलं होतं. त्यानंतर BA पर्यंत शिक्षण पूर्ण करत असताना बऱ्यापैकी त्या क्षेत्रात सांस्कृतिक पद मला 1-2 वर्ष RK नाळे सर असतील किंवा PB पाटील सर असतील, सोनाळकर सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2 वर्ष सांस्कृतिक पद त्या ठिकाणी भोसवलं आणि त्यातून एक कलेची आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर बऱ्यापैकी समूह नृत्य असेल, समूह गीत असेल, नाट्यकरण असेल, नृत्य असेल, याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांच्याकडून म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आपण क्लास अटेंड केलेला नाही आणि विद्यार्थ्यांचं पाहून आम्ही आमचा तिथे ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आज मी कला या विषयामध्ये अभिनय असेल, नृत्य असेल किंवा गायन असेल, या कला मी अवगत केलेल्या आहेत. सर, तुमच्या बोलण्यावरून ही गोष्ट पण लक्षात येते की तुम्ही एक अष्टपैलू कलाकार आहात. म्हणजे तुमचा छंद गायन पण आहे आणि त्याचसोबत तुमचा विषय अर्थशास्त्र हा आहे. मग हे दोन्ही परस्पर विरोधात आहेत. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा फेस करता? म्हणजे या दोन्ही गोष्टीला तुम्ही ऍट अ टाइम कसा देता? बरोबर, कारण जीवन जगत असताना, कारण परिस्थिती गरीबच होती आणि जीवन जगत असताना बऱ्यापैकी पैसा हा महत्वाचा. परिस्थिती बेताची असल्यामुळे मी माझ्या काकांचं, म्हणजे वसंत पाटील म्हणून माझे काका आहेत राशिवड्याचे, त्यांचं दौलत हॉटेल हे त्या ठिकाणी होतं आणि त्या हॉटेलमध्ये काम करत मी माझं कॉलेजचं पूर्णपणे शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि हॉटेलामध्ये बऱ्यापैकी जे जेवण वगैरे येते त्या कुणीही आचार्य वगैरे नाही, स्वतः जेवण करायचं, ते लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं, वाढायचं, अशी कामं करून 8 ते 12 या वेळेत आपण ते कॉलेज पूर्ण केलं, म्हणजे शिक्षण पूर्ण केलं. मुळात अर्थशास्त्र हा विषय घेण्याचं कारणच म्हणजे जीवन हे आर्थिक घडामोडीवरच अवलंबून. बरोबर आहे. आणि म्हणूनच अर्थशास्त्र हा विषय घेतला आणि अर्थशास्त्र विषय घेतल्यामुळं बऱ्यापैकी माझ्या जीवनाला एक चांगल्या प्रकारची आर्थिक घडी किंवा आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक, म्हणजे एखाद्या वेळी पैसा नसेल तर कसा उपलब्ध करायचा, या उद्देशातून मला अर्थशास्त्र विषय हा आजही आवडतो आणि आजही सुद्धा त्या आर्थिक ह्यानुसार, म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसार आज मी जो स्ट्रगल झालो ते मला अर्थशास्त्र विषयामध्ये मार्गदर्शन करणारे RK नाळे सर यांनी किंवा पवार सर असतील यांनी बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आणि मी ती पदवी संपादन केली. सर, अष्टपैलू कलाकार मी तुम्हाला म्हणत आहे कारण तुम्ही गायन पण करता, अभिनय पण करता, त्याचसोबत तुम्ही एक शिक्षक पण आहात. पण सर, त्याचसोबत आचारी पण आहेत. पण सर, तुम्हाला आचारी का बनायचं होतं? नाही, आचारी बनायचंच नव्हतं मुळात मला, कारण परिस्थितीने मला आचारी बनवलं. कारण आचारी बनलो म्हणून माझ्या भावाला एक आर्थिक पाठबळ मिळावं या उद्देशाने, माझा भाऊ भरत मिटके, पाठबळ मिळावं म्हणून राधानगरीमध्ये आदरणीय ढवण सरांच्या घरीच एक सुंदर असं हॉटेल समर्थ नावाचं हॉटेल मी सुरू केलं. कारण
हे सगळं परिस्थितीमुळे मी काकांच्या हॉटेलमध्ये थांबलो, काकांच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या लोकांची सेवा केली. म्हणून आज माझं एक राधानगरीमध्ये आल्यानंतर, कारण माझं सगळं शिक्षण हे शिवशाहू महाविद्यालय सरूड या ठिकाणीच झालं, ते पूर्ण केल्यानंतर मी राधानगरीमध्ये आलो. आणि राधानगरीमध्ये माझं हॉटेल, स्वतःचं हॉटेल आज हॉटेल समर्थ या नावानं आहे. आणि त्या हॉटेलला मी स्वतः आचार्य, माझ्या घरातली माझे भाऊ असतील, माझी पत्नी असेल, माझी भाऊजाई असेल, हेच आचार्य, बाहेरचा कुणीही आचार्य नाही. आपण स्वतः करतो आणि स्वतः लोकांच्यापर्यंत आपण ते जेवण पुरवतो. आणि त्या ह्याच्यापासून बऱ्यापैकी स्ट्रगल होत असतानाच मी 2001 ला वस्ती शाळा शिक्षक म्हणून लागलो. आणि 2001 पासून ते 2008 पर्यंत मी वस्ती शाळा हत्तीमोल या ठिकाणी कार्यरत होतो. त्यानंतर त्या शैक्षणिक ह्या वातावरणामध्ये मला बरेच असे मार्गदर्शक आले. उदाहरणार्थ ND आयरे सर असतील किंवा मधुकर मुसळे सर असतील, आमचे DS सावंत सर असतील, शिवाजी टिपोटे सर असतील, आदरणीय केलकर सर असतील, विस्तार अधिकारी BD टोनपे साहेब असतील, यांनी मला बऱ्यापैकी मला पाठबळ दिलं. आणि त्या पाठबळाच्या जोरावर एक चांगलं हॉटेल आपण राधानगरीमध्ये चालवतो की जेणेकरून पोटभर जेवाय येणारे जे पर्यटक असतील त्यांना पोटभर जेवायला वाढण्याचं काम माझं कुटुंब आणि मी स्वतः करत असतो. मग सर कोणकोणता मेनू असतो जेवणामध्ये, म्हणजे तुम्ही काय काय बनवू शकता? खरं तर हॉटेल लाईनला असणाऱ्या कोणत्याही डिश मला करायला सांगायचं. मी काजू पनीर टिक्का या शाकाहारी मध्ये असतील, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटन फ्राय, मटन मसाला अशा पद्धतीचे, किंवा मटन टिक्का किंवा मटन मसाला किंवा लोणचं मटन, अशा वेगवेगळे प्रकार आपण हॉटेलमध्ये करू शकतो. आता हे झालं जेवणाबद्दल, पण मी असं ऐकलं की तुम्ही अनेक उपक्रम राबवलेत, अनेक गोष्टी केलेत आणि त्याच सोबत तुम्ही बरेचसे पुरस्कार पण घेतलेत असं मी ऐकलं होतं. मग कोणकोणते पुरस्कार आहेत ते सर? खरं तर मी एक शिक्षक आहेच, पण शिक्षकाबरोबरच एक चांगला कलाकार. लोक म्हणतात की इतके सर ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो. खरं तर गीत राधाई हा कार्यक्रम आपण सुरुवातीला स्थापन केला. त्यामध्ये सुरुवातीला एक माझी मायबोली म्हणजे मायबोली प्रस्तुत बैठी गीतांचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे असतील, राजमोहन शिंदे असतील, माझे मित्र म्हणजे जीवाभावाचा मित्रच आहे. आणि खरं तर त्याच्या मार्गदर्शन मी आज एवढा मोठा आहे. मुळात माझा आवाज जो तयार झाला तो माझे सरूडचे राजू जोशी असतील किंवा दिनकर कोकणे असतील यांच्यामुळे माझा आवाज चालू झाला. पण मला त्या गायनासाठी किंवा अभिनय जे गायनासाठी म्हणून घेतलं नव्हतं. एक बऱ्यापैकी माझ्याकडे नृत्याचं अंग होतं आणि ते नृत्याचं अंग असताना की तो कार्यक्रम बैठा होता, तो कार्यक्रम उभा करायचा होता. त्यामध्ये डान्स वगैरे बघून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी गीत राधा या नावानं कार्यक्रम आम्ही सुरू केला. काही एक 2000 मला वाटते 12-13 पर्यंत तो चालला, कारण त्या कार्यक्रमाची निर्मिती आम्ही केली 2009 ला आणि 12-13 पर्यंत चालला. आणि त्यानंतर थोडेसे आमच्यामध्ये मतभेद झाले आणि मतभेद झाल्यानंतर आपण माझी मायबोली प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम अगदी उभा केला. उभा करत असताना स्थानिकचे जे कलाकार आहेत त्या स्थानिकच्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं किंवा एक स्टेज उपलब्ध व्हावं या उद्देशानं स्थानिकच्या कलाकारांनी काम मिळावं, त्यातून त्याचा रोजगार काही व्हावं या उद्देशाने ग्रामसेवक सागर चौगले आणि मी आणि राजू काळीबरे असतील, राजू वर्णे असतील यांनी एकत्र येऊन एक 2-3 वर्ष कार्यक्रम आपण तो गाथा महाराष्ट्राची चालवला. त्यानंतर एक नृत्याला एक भारदारपणा यावं म्हणून KDC अकॅडमी म्हणून आहे, डान्स अकॅडमी, अविनाश गायकवाड आणि श्रद्धा शुक्ला यांचा तो डान्स ग्रुप आहे. त्यांना घेऊन एक भारदस्त असा जवळजवळ 30 ते 35 कलाकारांच्या संचात आज गाथा महाराष्ट्राचा हा कार्यक्रम कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रामध्ये आपण अगदी मला वाटते 350 कार्यक्रम आपण गाथा महाराष्ट्राचे प्रयोग केलेले आहे. अगदी गोव्यापर्यंत इकडे बेळगाव आणि बेळगावपासून इकडे सांगली बऱ्याच ठिकाणी आपण ते जवळजवळ 350 ते 450 प्रयोग आज आपण गाथा महाराष्ट्राची हा केलेला आहे. सर तुम्ही जसं म्हटलं की महाराष्ट्र गोवापर्यंत तुमचे कार्यक्रम पोहोचले आहेत आणि या कार्यक्रमाची झलक तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता सर? कशात पाहिजे म्हणजे झलक गायनामध्ये पाहिजे? म्हणजे तसं जसं मी विचारते की शायरी फटका, खरं तर या शायरी फटक्याची प्रेक्षकांच्याकडनं आलेली दाद आहे किंवा प्रेक्षकांच्याकडनं आलेला जो वंशमूळ आहे. कारण शायरी फटका हा मी एकटा सादर करत नाही, तर माझ्याबरोबर ते निवेदक सागर चौगले असतात आणि सागर चौगले आणि मी आणि माझे जे साथीदार अजित पाटील ढोलकीला असतात, राजू वर्णे ऑर्गनला असतात आणि त्यांच्या संगीताचा मिलाप करून आपण ती शायरी फटका हे करतो.
सादर करतो आणि त्या शाहिरी पटक्यातून बऱ्यापैकी प्रबोधन लोकांचं होत असतं. म्हणून तो आजही लोकांच्या मागणीनुसार त्या कार्यक्रमामध्ये शाहिरी पटका मी म्हणत असताना ती शाहिरी पटका आत्ता येतोय, नंतर असे प्रेक्षकांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते आणि ते ऐकल्यानंतर हा आता सरांचं गाणं आहे आणि ते ऐकतात. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला त्या याच्यात एक 2 चरण मी म्हणून दाखवतो, कारण ते बऱ्यापैकी संजोड असल्याशिवाय ते आपल्याला म्हणता येत नाही. दावायचं वेगळं, चावायचं वेगळं, मनात वेगळं असतं या, हे बोलायचं नसतं यार दादा, वेगळं मला दिसतं या. गावाला उरुस जत्रा, गावात वर्गणी पटिवाल सतरा, पंचानी लावलाय पैशाला कातरा, पुढं तमाशाला म्हातारा बोतरा, हे डोळ्याने दिसना माग बी बसन, गर्दीमध्ये घुसतया, हे बोलायचं नसतं यार दादा, वेगळं मला दिसतया. आपल्या राज्यामध्ये असं अनेक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्यावरही कडवा आहे. धान्याच्या कोट्यात घुसई शिरली, संध्यांना सांगतात साखर संपली, या महिन्याची साखर आली नाही, काय झाली अरे मागल्या दाराने घरात वरली, अरे सारे उठले आणि गावाला लुटलं, सारे गाव फसतया, हे बोलायचं नसतं यार दादा, वेगळं मला दिसतया. आणि हे गीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्याकडे मिळणारा उदंड प्रतिसाद असतो, तो प्रतिसाद अगदी मनाला भारावून जाणारा असतो. आणि बऱ्यापैकी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा शाहिरी पटका म्हणतो, त्याच्यामध्ये अविनाश गायकवाड यांच्या बरोबर बऱ्यापैकी माझंही नृत्य दिग्दर्शनामध्ये भरपूर नाव आहे. कारण सुरुवातीची आता आपलं साधारण ऍव्हरेज वय जे आहे ते 42 आहे. त्यामुळे तेवढं प्रॅक्टिस आणि तेवढं हे आपण आपल्याकडे मुळातच नाही आता. आणि आता मी डान्ससाठी किंवा नृत्यासाठी माझी जी मुलं आहेत, स्वप्नील असेल किंवा सचिन असेल, केडीशी अकॅडमीची मुलं जी आहेत ती फार सुंदर डान्स करतात, सुंदर नृत्य करतात आणि त्या गाता महाराष्ट्राची या कार्यक्रमाला साजेल असं नृत्य, हा कार्यक्रम पूर्णपणे प्रबोधनात्मक, जेणेकरून लोकांना त्यातून काहीतरी चांगलं द्यावं या उद्देशाने आपण तयार केलेलं आहे. हे झालं तुम्ही म्हटल्याप्रमाणे गायनाचं. आता गायना बरोबर सर, मी असंही तुमच्या विद्यार्थ्यांकडून ऐकलंय आणि तुमच्याजवळ जे लोक आहेत त्यांच्याकडून पण मी हे ऐकले की तुम्ही छानशी मिमिक्री करता, आणि मिमिक्रीच्या 2 लाईन्स सर प्रेक्षकांना दाखवा प्लीज. मिमिक्री करतो, मिमिक्री आर्टिस्ट म्हणूनच मी त्या कार्यक्रमात आहे.
स्पीड न्यूज लाईव्ह या स्टुडिओमध्ये आलात आणि एक शिक्षक असताना एक सामाजिक कार्यकर्ते असणं किंवा अभिनयामध्ये असणं, गायनामध्ये असणं, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करता. एकदम अशी मल्टी टॅलेंटेड असल्यासारखी तुम्ही आहात आणि मला पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. यासाठी खरंच मी तुम्हाला सर धन्यवाद करते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आभारी आहे. धन्यवाद.